कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। पोटभर घ्या, आमच्या हिनं केलं। बोला, काय म्हणणं होतं तुमचं? ते परवा तुम्ही स्थळ पाहायला आला होता तेव्हा तुम्ही हुंडा नको म्हणला होता। ओ याला हुंडा म्हणतात वय? सगळं तर पोरीच्या सुखासाठीच मागतोय आणि ते समजा त्यांच्याच कामी येणार आहे। आमचं काय हो, आम्ही आज आहो उद्या नाही, आणि लय कुठं मागतोय आम्ही? 5 लाख रुपये, 4 तोळ सोनं, 1 बाईक, हे कमी आहे वे? अहो, मुलगी लाखात एक आहे आणि एवढी चांगली मुलगी तुमच्या घरात सून म्हणून येत असताना हे हुंडा मागता म्हणजे? हाय का परत तीच? ओ हुंडा नाही हो, पोरीच्या सुखासाठी काहीतरी मदत करा म्हणून सांगतोय आम्ही। त्यात आमचं काय चुकलं सांगा तुम्हीच? आणि त्या दिवशी ह्यांचे मामाच बोलत होते ना की सूर्यकांतरावांनी बहिणीच्या लग्नासाठी लय पैसे साठवून ठेवलेत म्हणून। ओ मी असं कुठं काय म्हणलोय? काय पण काय बोलताय? अहो तुम्ही नाही हो, ते ती ह्यांचे आत्याचे मिस्टर डॅडी हा तेच। आणि आम्ही कुठे सगळी इस्टेट मागायला निघालो तुमची? काय हो? बरोबर बोलते। आता बघा जमलं तर, नाहीतर जमल मग प्रश्नच मिटला की। असं कसं मिटलं? नाही त्याचं काय आहे, परवाच्या दिवशी माझ्या भाच्याचं लगीन झालं तर पोरीकडच्यांनी 10 लाख रुपये कॅश, 6 तोळ सोनं आणि 1 बाईक दिली। आता भाच्याला एवढं दिलं आणि आमच्या लेकराला कमी दिला तर आमची काय इज्जत राहील पाहुणा रावळ्यात? तुम्हीच सांगा बर। आई गप, बरोबर बोलते मी। आमच्या पोराला तर परमनंट सरकारी नोकरी आहे, मग आमच्या भाच्याला एवढं दिलं तर आम्हाला जास्त मान मिळायला नको का? हा तुम्हीच सांगा। तुम्हाला बरं वाटेल का तुमच्या पोरीला ज्या घरात दिलं त्या घराचं असं झालेलं? हा अहो पण एवढा खर्च? आम्हाला काही घाई नाही, वेळ घ्या आणि निर्णय द्या। आम्हाला एवढं नाही जमायचं, आपण हिथंच थांबूया। सूर्या चल, मी दुसरं स्थळ बघतो। ठीक आहे, तुम्हाला जर मंजूर नसेल तर मग? मंजूर आहे, मला मंजूर आहे। अरे सूर्या, नीट विचार करून बोल। सूर्या, हुंडा कसा कमी करायचा ह्याची नवीन आयडिया शोधतो की मी। काही गडबडीत कुठलाही निर्णय घेऊ नकोस। मामा, देजूच्या चुकात मला कसलीच तडजोड करायची नाही बरं। आम्ही झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।